नमस्कार मंडळी. मुलं भाज्या खात नाहीत, तर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता जर केला तर नक्कीच आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही. तरी मी इथे पत्तागोबी घेतलेली आहे आणि ती किसून घेतलेली आहे. त्याच्यात एक कांदा टाकून, मीठ टाकून बाजूला ठेवलेला आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आल्याचा लसणाचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. खूप सारी इथे मी कोथिंबीर आणि कांद्याची पात आहे का ती घेतलेली आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व जिन्नस आहेत का ते मिसळून घेतलेले आहे. आपण पत्तागोबी आहे का ती टाकून घेतलेली आहे. हळद पावडर, लाल तिखट टाकून त्याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. जसं आपल्याला चपातीला पीठ लागतं का त्या पद्धतीने आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं वेळ झाकून ठेवायचं. एक 5 मिनिटच आपल्याला झाकून ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही पराठा लाटून घ्या. तर ह्या पद्धतीचा तुम्ही जर पराठा केला तर मुलं नक्कीच आवडीने खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही कोणती भाजी आहे ते. तर तुम्ही हा नक्की पराठा करून बघा आणि तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.